हं. तर आपण पाहते वेदांची माहिती. वेदांच्या विषयी काय आहे की वेद म्हणजे काय हे नेमकं आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. तर जर आपण साहित्याचा विचार केला, म्हणजे साहित्य म्हणजे काय, लिटरेचर. जसं की मराठी भाषेचं लिटरेचर म्हणाल तर व पु काळ्यांचे पुस्तक आहे, पु ल देशपांडेंचं पुस्तक आहे, वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत, कुसुमाग्रजांच्या कविता आहेत. हे सगळं मिळून काय ते ज्ञानेश्वरी आहे. हे सगळं काय झालं, मराठी साहित्य. हिंदी साहित्याकडे वळलो आपण तर प्रेमचंद मुंशींचे गोदान वगैरे अशा ज्या काही कथा आहेत, पुस्तक आहे, हिंदी साहित्यामध्ये झालं. इंग्रजीमध्ये गेलो तर आपण विल्यम वर्ड्सवर्थच्या पोयम आहेत, किंवा मग शेक्सपियरचे काही हॅमलेट नावाची जी नॉवेल आहे, किंवा काही ड्रामाज आहेत, पोयम्स आहेत. हे काय झालं मग, इंग्रजी साहित्य. ठीक आहे. म्हणजे त्या त्या भाषेमध्ये त्या त्या भाषेतलं साहित्य असते. आणि हे साहित्य जे आहे ते प्रत्येक भाषेला, स्वतःच्या भाषेला समृद्ध बनवत असते. म्हणजेच काय की तिचा जो दर्जा आहे, तिची जी किंमत आहे, तिच्यातलं ज्ञान आहे, तिच्यातला ज्ञान साठा आहे, तिची जी परंपरा आहे, त्याचं ते द्योतक असते. म्हणजे त्याचं सिम्बॉल असते की जितकं जुनं साहित्य तितकी ती भाषा जुनी, आणि जितकं ते महत्त्वपूर्ण साहित्य तितकी ती भाषासुद्धा महत्त्वपूर्ण, आणि तितके ते भाषा बोलणारे लोकसुद्धा प्रगत. तर संस्कृतच्या विषयी जर आपण विचार केला तर भारतामधली संस्कृत भाषा असं जर आपण मानलं तर संस्कृतमध्ये सगळे ज्ञानासंबंधीचे, सगळे संस्कृतीसंबंधीचे जे ग्रंथ आहेत ते आपल्याला आढळतात. मग संस्कृत साहित्याचं जर आपण विभागलं संस्कृत साहित्याला, तर काळानुसार त्याचे दोन भाग केलेले आहे. मग वैदिक साहित्य आणि लौकिक साहित्य. मग वैदिक साहित्य म्हणजे काय की ज्याच्यामध्ये वेद येतात, 4 वेद, आणि त्यांच्या नंतर येणारे वेदांशी संबंधित जे काही साहित्य आहे ते वैदिक साहित्यामध्ये. मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये येतात आर्ष महाकाव्य, म्हणजे रामायण आणि महाभारत. आर्ष महाकाव्य याच्यासाठी म्हटलं जाते कारण की ते ऋषींनी रचलेले आहेत. रामायण आणि महाभारताची रचना 2 ऋषींनी केलेली आहे. रामायणाची रचना वाल्मिकींनी केलेली आहे, महर्षी वाल्मिकी, महर्षी म्हटलं जातं त्यांना. आणि महर्षी व्यास यांनी महाभारताची रचना केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर येतो लौकिक काळ, की या महाभारत आणि रामायणाच्या नंतर ज्या काही रचना झाल्या, जे काही नाटकं असतील, महाकाव्य असतील, गीतिकाव्य असतील, खंडकाव्य असतील, हे जे रचल्या गेले त्यांना म्हटलं जातं लौकिक साहित्य. तर आपला जो विषय आहे तो आहे वेद आणि वेदांग. म्हणून मग आपल्याला कशाचा विचार करावा लागेल, वेद आणि वेदांगाचा. मग वेदांना एवढं महत्त्व काय आहे, का बरं एवढे महत्त्वाचे मानले जातात वेद? तर आता पूर्ण जगाचा जेव्हा आपण विचार करू तर जगामध्ये अनेक भाषा आहे. ग्रीक भाषा आहे, लॅटिन भाषा, या काही पुरातन भाषा आहेत, किंवा इंग्रजीसारखी भाषा आहे. तर सगळ्या भाषांचं जसं मी अगोदर सांगितलं तसं आपलं साहित्य आहे. आणि जसं जसं आपण मागे जाऊ काळामध्ये, तर इसवी सन आहे, तर इसवी सन पूर्व कशाला म्हणतात की येशू ख्रिस्तांचा जन्म झाला त्यानंतरचा काळ, तेव्हा समजलं जातं की इसवी सणाला सुरुवात झाली, म्हणजे कालगणनेला सुरुवात झाली. हे जे रोमन वर्ष आहे ते, जे आता आपण 2024 म्हणतो, ते रोमन वर्ष मानलं जातं. तर इसवी सन म्हटलं जातं त्याला. तर येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अगोदरचा जो काळ आहे, 2000 वर्षांच्या अगोदरचा काळ, त्याला म्हटलं जातं इसवी सन पूर्व. आणि त्याची उलटी गणना केली जाते. इसवी सन पूर्व 1, 2, 3, 4 असं मागं जातात. ठीक आहे. म्हणजे इसवी सन 1 पेक्षा इसवी सन 10 काय आहे, जुनं आहे, म्हणजे ते तेवढं मागे गेलेलं आहे. इसवी सन 10 पेक्षा इसवी सन पूर्व 100 त्याहीपेक्षा मागे. इसवी सन 100 पेक्षा इसवी सन 1000 म्हणजे त्याहीपेक्षा मागे. मग इसवी सन पूर्व 1000 म्हटलं तर आजपासून किती जुनं झालं ते, हे 2000, सध्याचे 2024, आणि मागचे 1000 किती झाले, 3000, म्हणजे 3000 वर्षांच्या जुनं. आता विचार करा, जेव्हा आपण इतिहासाच्या बद्दल बोलतो तर शिवाजी महाराजांचा काळ कोणता, 1600 शतक. ठीक आहे. म्हणजे आजपासून किती वर्ष आधी, 400 ते 500 वर्ष. ठीक आहे. 400 ते 425 वर्ष आधी. त्यांचा इतिहाससुद्धा आपण ठामपणे सांगू शकत नाही की अशाच घटना घडल्या होत्या किंवा असंच काहीतरी झालं होतं. त्याच्यातही दुमत आहे. 400 वर्ष आधीच्या इतिहासामध्ये दुमत आहे. ठीक आहे. वेदांचा रचना काळच काढता येत नाही, ते इतके जुने आहेत. म्हणजे कोणाच्या मते काय आहे की वेदांची रचना, तर भारतीय सनातन परंपरेनुसार काय म्हणलं जातं की वेद हे अनादी आहेत, म्हणजे त्यांना कोणता म्हणजे सुरुवात नाही आणि त्याचा अंतही नाही.
की अमुक अमुक काळापासून वेदांची रचना सुरू झाली आणि अमुक अमुक काळामध्ये ती बंद झाली असं काहीच नाही आहे. हे सनातन हिंदू मत आहे. अजून दुसरं मत काय आहे सनातन हिंदू मत, की वेद हे अपौरुषेय आहे, म्हणजे कोण्याही पुरुषाने त्याची रचना केलेली नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय मत आहे की वेदांची रचना ही ब्रह्माने केलेली आहे. ब्रह्माच्या मुखातून वेद बाहेर पडला आणि मग जे द्रष्टे आहेत, वेदांचे द्रष्टे आहेत की ऋषी जे आहेत ना, की जसं की आपण अग्निसूक्त पाहिलं तुमच्या फर्स्ट सेमला जे होतं, त्याच्या द्रष्टा मधुच्छंदा ऋषी आहेत. पण ते त्यांचे द्रष्टा आहेत, सृष्टा नाही आहेत. सृष्टा म्हणजे निर्माण करणारे. त्यांनी निर्माण नाही केलं, त्यांना दिसले, ते अनुभूत झाले, मग त्यांनी ते स्मरण केले. आता हा काळ केव्हाचा आहे की जेव्हा लेखनकला चौगत नाही आहे, म्हणजे लिहिताच नाही आहे त्या माणसाला. विचार करा की जेव्हा आपल्याला लेखनकला अवगत नाही आहे त्या काळामध्ये या ऋषींना त्यांच्या ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे जे वेद ऑलरेडी निर्मित आहे ते त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या साधनेमुळे त्यांना दिसले, अनुभूत झाले आणि ते त्यांनी मुखोद्गत करून त्यांच्या शिष्यांना शिकवले, त्यांच्याकडून मुखोद्गत करून घेतले. जसं तू माझी शिष्य आहे तर मी तुझ्याकडून पाठ करून घेतले, मग तू परत शिक्षिका बनली आणि तुझे जे शिष्य होते त्यांना ते शिकवले, मग त्यांच्या शिष्यांनी त्यांना शिकवले. असे करत 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 ते पिढ्यानपिढ्या मुखोद्गत होत 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 एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर केले गेले. ठीक आहे, हस्तांतरित झाले. पण हे कुठे झाले? डोक्यात, माइंडमध्ये. ठीक आहे. हा केव्हाचा काळ आहे की जेव्हा लेखनकला अवगतच नाही आहे. मग जे आपण शिलालेख बघतो आता, शिलालेखवरती जर लेख म्हणजे लिहिलेला, तर ते शिलालेखही लिहिलेले सगळ्यात जुने शिलालेख जे आढळतात, समजा त्यांचा काळ असेल 2000 वर्षाआधी किंवा 3000 वर्षाआधी, तेव्हाचे ते लिहिलेले, तेव्हा लेखनकला अवगत असेल म्हणून त्यांनी लिहिले. पण जेव्हा ऋषींना हे मुखोद्गत झालेले आहेत, त्यांच्या पाठांतरे, पण लिहायची कलाच माहीत नाही, मग ते तर इथेच होते ना. मग त्याला चॅलेंज काय आहे की कोणत्या काळामध्ये आहे ते रचलेले, तर त्याच्यामध्ये मग इथे सगळा गोंधळच आहे ना. त्याच्यामुळे त्याचा काळ निश्चित करणं ही खूप मोठी गुंतागुंतीचा विषय आहे. मग वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि आपापली मतं मांडली. मग जसं की लोकमान्य टिळकांनी अभ्यास केला. लोकमान्य टिळक माहीत आहे, तेच की ज्यांनी ते मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तेच. ठीक आहे. त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांच्या मतानुसार त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केला. ते ज्योतिषचे अभ्यासक होते आणि त्यांनी जो ज्योतिषाच्या आधारावरती जे वेदांमध्ये जे काही संदर्भ आलेले आहेत त्या संदर्भाच्या आधारावरती असा निष्कर्ष काढला की वेदांची रचना ही इसवी सन पूर्व 5000 ते 6000 वर्षापूर्वी झालेली असावी. ठीक आहे. इसवी सन पूर्व 5000 ते 6000 म्हणजे किती झाले आता? ते 5 ते 6000 आणि हे 2000 म्हणजे किती झाले? जवळजवळ 8000 वर्षापूर्वीची रचना आहे असं त्यांचं मत झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अभ्यासक होता मॅक्स मुलर, त्यांनीसुद्धा अभ्यास केला. त्यांनी वेदांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या मतानुसार वेदांची रचना ही इसवी सन पूर्व 1200 मध्ये वेदांची रचना झाली असा त्याचा अंदाज आहे. आता असे प्रत्येकांचे आपले आपले मत आहेत. ठीक आहे. जेवढेही अभ्यासक झाले त्यांनी त्यांची मतं मांडले. प्रत्येकाचा काळ हा वेगळा वेगळा आहे. पण जर आपण हा विचार केला की आपल्याला 400 वर्षांपूर्वीचा इतिहास जर व्यवस्थित सांगता येत नाही आहे, तर 4 ते 5000 वर्षापूर्वींचा इतिहास की जेव्हा लेखनकलाच माहीत नाही आहे, की इतका जुना काळ की तेव्हाचे अवशेषसुद्धा आपल्याला मिळणं दुरापास्त आहे, तर तेव्हा आपण कशावरून निष्कर्ष काढणार की जसे हे एखादं पुस्तक आहे, याचा काळ तुला माहीत नाही आहे. मग पण मी जर सांगितलं की याचा काळ माहिती कर, आता याच्यावर लिहिलेलंच नाही आहे की हे कधी रचलेलं आहे, कोणी रचलेलं आहे, तर किती कठीण आहे याचे रचनाकार शोधून काढणं किंवा हा कधी रचलेला आहे. सेम तीच गोष्ट घडते वेदांच्या बाबतीत. ठीक आहे. पण जेव्हा आपण वेदांचा अभ्यास करतो तेव्हा मग आपल्या लक्षात येते की वेदांची रचना ही कोण्या एका व्यक्तीने करणं शक्य नाही आहे. ठीक आहे. आणि जी त्याची खोली आहे, डेप्थ जी आहे, ती पण लक्षात घेता असं वाटते की ती एका विशिष्ट काळामध्ये रचले गेलेलं नसेल. आणि त्याच्यातले काही संदर्भ असे दिसतं की भौगोलिक ज्या गोष्टी आहेत की जसं सरस्वती नावाची नदी आढळते जी आता नाही आहे,
लुप्त झाली. म्हणजे नदी लुप्त होण्याची जी प्रोसेस आहे ती हजारो वर्ष लागतात. म्हणजे त्याला एखादी नदी वाहते आहे वर्षानुवर्ष आणि ती अचानक लुप्त झाली, तर ही प्रोसेस 1 किंवा 2 वर्षाची किंवा 1000 किंवा 2000 वर्षांची नाही, ती लाखो वर्षांची प्रोसेस असते. अशा काही भौगोलिक घटनांचं वर्णन आलेलं आहे की जे ऐकल्यानंतर किंवा जे वाचल्यानंतर आपल्याला असं फिलिंग यायला लागते की ही जी रचना आहे त्याला इतका जुना इतिहास आहे की तो इतिहास आपल्याला त्याचा काळ ठरवणं खूप दुरापास्त होऊन जाते, म्हणजे लक्षातच येत नाही. मग तिथे काय होते, मग माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की जिथे एवढा वाद आहे तिथे काळ कोणता, रचनाकार कोणता हे भांडण करण्यापेक्षा त्याच्यामध्ये आहे काय, ज्ञान काय आहे हे जर आपण जाणून घेतलं आणि त्याच्यावर अभ्यास करण्यामध्ये जर आपली एनर्जी जी आहे ती फोकस केली तर आपण त्याच्यातून ज्ञान मिळवू शकतो. ते सोपं आहे, कारण की त्याचा रचना काळ आणि रचना करणारा हा शोधून काढण्यापेक्षा. ठीक आहे. आता वेदांमध्ये आहे काय, तर वेदांमध्ये सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळते. म्हणजे मूळ विषय तर त्याचा आहे की देवतांची स्तुती. आणि देवता कशा आहेत, तर निसर्ग देवता आहेत. जसं की सूर्य आहे, वरुण आहे, उषस देवता आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं की सूर्य उगवण्याच्या आधीची जी लालिमा आहे ती म्हणजे उषस देवता आहे. वरुण देवता आहे की जी जो पाऊस आहे त्याला मॉनिटरेट करण्याचा प्रयत्न करते वगैरे. आणि इंद्र देवता आहे, ती सर्व शक्तिमान आहे, ती या सगळ्यांवरती कंट्रोल ठेवून आहे. तर अशा अग्निदेवता आहे की जी आपल्याला दैनंदिन उपयोगामध्ये येते अग्नी. तर निसर्ग देवता आहे आणि त्यांची स्तुती आहे आणि त्यांना स्वतःसाठी अनुकूल राहावं, म्हणजे मानवासाठी अनुकूल राहावं म्हणून केलेली प्रार्थना आहे. आणि याही पलीकडे जाऊन मग वेदांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं विषयीचं ज्ञान आहे की जसं कृषीशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, धातुशास्त्र आहे, सौंदर्यशास्त्र आहे. एक ऋचा जर आपण वाचत गेलो, एक श्लोक त्याच्यातला मंत्र, श्लोक तर म्हणता नाही त्याला मंत्र म्हणावा लागतो, तो जर आपण वाचत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की हे ज्ञानाचा साठा आहे हा, की इतकं प्रचंड ज्ञान त्याच्यामध्ये दडलेलं आहे की त्याचा रिसर्च करायला आपलं पूर्ण आयुष्य कमी पडेल, पण तो रिसर्च थांबणार नाही. त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आहे, सृष्टीची रचनेची उत्पत्ती आहे, वेगवेगळ्या गोष्टी, वनस्पतींचं ज्ञान आहे, प्राणीमात्रांचं ज्ञान आहे, मनुष्याच्या मनाच्या विषयीचं ज्ञान आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या भौतिक गोष्टी आहेत म्हणजे ज्यांचा आपण उपभोग घेतो त्याही गोष्टींचं नॉलेज आहे आणि स्वतःच्या इनर गोष्टी ज्या आहेत. म्हणजे आपल्याला नवीन जर काही शोधायचं असेल तर तिथे जावं लागेल, वेदांमध्ये जावं लागेल. की सपोज आपण जर संस्कृतचे विद्यार्थी आहे तर आपल्याला जर संस्कृतचा अभ्यास म्हणून वेदांचा अभ्यास करावाच लागेल, नो डाऊट. पण एखादा जर रसायनशास्त्राचा विद्यार्थी म्हणजे केमिस्ट्री आहे किंवा मग ॲग्रीबायोटेक आहे, त्यालाही जर रिसर्च करायचा झाला आणि त्या विषयाचं ओरिजिन कुठे आहे हे जर त्याला शोधायचं असेल तर त्याला जावं लागेल वेदांकडेच. कारण की जगातलं सगळ्यात जुनं साहित्य, जगातलं म्हणते मी, वर्ल्डमधलं सगळ्यात जुनं जर साहित्य कुठलं असेल तर ते वेद आहे. ग्रीकही नाही, लॅटिनही नाही किंवा इंग्रजी पण नाही, संस्कृतमध्ये रचल्या गेलेलं वेद. हे वेद जे आहे, 4 वेद जे आहे ते जगातलं सगळ्यात जुनं साहित्य आहे. म्हणून कुठल्याही ब्रांचचा विद्यार्थी असला आणि त्याला जर त्याचं जे नॉलेज आहे, ज्याच्या विषयाचं नॉलेज आहे ते रूटपासून शिकायचं असेल की या माझ्या विषयाची सुरुवात कुठे झालेली आहे, तर त्याला वेदांकडेच जावं लागेल. कारण की सगळ्यात जुनं साहित्य ज्ञानाच्या विषयीचं जर कुठे असेल तर ते कोणतं आहे, म्हणून पूर्ण जगाला वेदांचं कौतुक आहे आणि सगळे जगातले लोक वेदांचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक असतात. जर तुम्ही UPSC म्हणजे स्पर्धा परीक्षा, ठीक आहे, केंद्र सरकारच्या ज्या परीक्षा असतात किंवा MPSC यांचाही अभ्यास करत असाल तिथे पण तुम्हाला वेदांच्या बद्दलचा एक टॉपिक असतो. म्हणून एका जातीविशेषाचा, धर्मविशेषाचा वेद हा भाग नाही, तो भारताच्या संस्कृतीचा भाग आहे. ठीक आहे. की लिटरेचर आहे ते, त्याच्यावर कोणाची मक्तेदारी नाही आहे की अमुक अमुक धर्माचा आहे तो, तसं नाही आहे. ते भारताच्या संस्कृतीचा, भारताचा ज्ञानभंडार आहे. म्हणून UPSC MPSC इव्हन कौन बनेगा करोडपती
हा जो कॉन्टेस्ट असतो त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या 5 प्रश्नांमध्ये एक प्रश्न असतो की जो वेदांवरती किंवा रामायण महाभारतावरती विचारलेला असतो. त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण की जगातलं सगळ्यात जुनं आणि सगळ्यात ज्ञानपूर्ण असं साहित्य कोणतं असेल तर ते कोणतं आहे? वेद आहे. ठीक आहे. आता लक्षात आलं वेद म्हणजे काय? वेदांची भाषा कोणती आहे? संस्कृत. आणि ती इतकी जुनी आहे की संस्कृतची सुद्धा वैदिक संस्कृत भाषा म्हणजे लौकिक संस्कृत भाषा ही वेगळी आहे, थोडी म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये वेगळी आहे. त्याच्यातले शब्द वेगळे आहे, त्याचं थोडंसं ग्रामर जे आहे, व्याकरण जे आहे ते सुद्धा वेगळं आहे. आणि वेद हा इतके जुने आहेत की त्याच्यातली भाषासुद्धा वेगळी. आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली आणि आताचे जर पुस्तकं वाचले तर ज्ञानेश्वरीची भाषा आणि आताची भाषा पुस्तकांमधली सारखी आहे का? आणि जर काही हजार वर्षांमध्ये जर भाषेमध्ये इतके बदल होत असतील तर आपण गोष्ट केव्हाची करतोय की जेव्हा आपल्याला काळही माहीत नाही आहे. भाषेमध्ये बदल होणं स्वाभाविक आहे. म्हणून वैदिक भाषा संस्कृत भाषा ही वेगळी आहे आणि लौकिक संस्कृत भाषा आणि आताची जी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो ती भाषा आणखी वेगळी आहे. आणि ती प्रत्येकच भाषा वेगळी असते. जसं की बोलीभाषा जी आहे ती पुस्तकीय भाषेपेक्षा नेहमी वेगळी असते. पुस्तकात जसं लिहिलेलं असते तसं आपण बोलताना नाही बोलत. ठीक आहे. बोलीभाषा वेगळी आणि पुस्तकी भाषा वेगळी, प्रमाण भाषा ज्याला म्हटलं जातं ती वेगळी आणि बोलण्याची भाषा वेगळी असते. तसं संस्कृतच्या बाबतीत पण आहे. ही संस्कृत भाषा कठीण आहे असं का बरं म्हटलं जातं? कारण की आपण जी संस्कृत भाषा पाहतो ती कशातली पाहतो? पुस्तकातली. बोलण्याची भाषा आपण शिकतच नाही. जर बोलण्याची भाषा शिकलो तर ती अर्थातच कशी असेल? सोपी असेल, जशी मराठी आहे किंवा हिंदी आहे किंवा इंग्रजी आहे. ठीक आहे. हे झालं वेदांच्याबद्दल की वेदांचा काळ काय आहे तर ते सांगू शकत नाही आपण. वेदांची रचना कोणी केली तर ती अपौरुषेय आहे. कोणाच्या मतानुसार? भारतीय हिंदू सनातन मतानुसार. ठीक आहे. दुसरं म्हणजे वेदांची भाषा कोणती आहे तर वैदिक संस्कृत भाषा आहे. वेदांमध्ये काय आहे तर ज्ञानाचा साठा आहे. तो सगळ्या विषयांचं ज्ञान हे वेदांमध्ये आहे. मुख्य करून त्याचा विषय देवतांची स्तुती आहे, पण ओघाओघाने त्याच्यामध्ये सगळे विषय आलेले आहेत. ठीक आहे. जगातलं सगळ्यात जुनं साहित्य वेद आहे म्हणून सुद्धा त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. वेद किती आहेत? एकूण 4 आहे. ठीक आहे. आता वेदांमध्ये काय आहे? ऋचा. ठीक आहे. आणि ऋचांना कलेक्ट करून जो एक पार्ट बनतो ते आहे सूक्त. तर ऋचा म्हणजे काय? मंत्र किंवा श्लोक. श्लोक म्हणत नाही पण आपण त्याला मंत्र म्हणतो किंवा ऋचा म्हणतो. ठीक आहे. एका एका देवतेचे एक एक सूक्त आहे आणि ते सूक्त म्हणजे काय की एक एक देवतेचं टॉपिक घेऊन की अग्निसूक्तामध्ये अग्निदेवतेच्या संबंधीच्या ऋचा, वरुण सूक्तामध्ये वरुण देवतेच्या संबंधीच्या ऋचा, उषसमध्ये उषस देवतेच्या ऋचा. त्याच्यामध्ये त्यांचं वर्णन येणार की देवता कशी आहे, तिचं कार्य काय आहे, मग तिचं मानवी रूप कसं आहे, तिचं वाहन काय आहे, चावी देऊन दे, त्या देवतेचं सामर्थ्य काय आहे आणि ती देवता मानवासाठी अनुकूल कशी राहावी. ती जर रागावली तर त्याचा परिणाम काय होतो मानवावरती किंवा सृष्टीवरती. मग ती नाही झाली पाहिजे, तशी रागावली नाही पाहिजे याकरता केलेली तिची आराधना आहे. ठीक आहे. असं प्रत्येक देवतेचं वर्णन आहे. पण हे वर्णन आपण वाचत असताना आपल्याला त्या काळातली भौगोलिक स्थिती, त्या काळातल्या मानवाची विचार करण्याची खोली काय आहे आणि त्यांची विनम्रता, त्यांची कृतज्ञता आणि त्याचे पडसाद कुठे उमटतात मग आपल्या भारतीय संस्कृतीवरती. की मातृदेवो भव, पितृदेवो भव किंवा नदीला आपण आई म्हणण्याची जी संस्कृती आहे ती कुठून आलेली आहे? वेदांमधून. की विश्वामित्र नदी संवाद आहे, त्याच्यामध्ये विश्वामित्र ऋषी हे नदीला आई म्हणतात. मग हे आलं कुठून आहे? वेदांमधून. ही संस्कृती आली कुठून? वेदांमधून आलेली आहे. आणि ती इतकी पुरातन आहे, इतकी सनातन आहे. पुरातन म्हणण्यापेक्षा सनातन आहे. सनातन म्हणजे की जिची सुरुवातच नाही आहे, ती अनादी काळापासून चालत आलेली आहे परंपरा अशी. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीला इतकं, किंवा भारतीय संस्कृतीला, हिंदू म्हणण्यापेक्षा भारतीय संस्कृतीला इतकं महत्त्व आहे. कोणत्या पण देशाला माता म्हटलं नाही जात. अमेरिकेचे लोक अमेरिकेला माता नाही म्हणतील, भारत माता म्हणतो आपण. म्हणजे आपल्या देशाला सुद्धा आपण आईची उपमा देतो किंवा आई मानतो, आईसारखं मानतो. नदीला सुद्धा आपण आई म्हणतो, गाईला आपण आई म्हणतो. ह्या सगळ्यातून काय आहे की कृतज्ञतेची भावना ही येते कुठून? वेदांमधून. की वेदांमध्ये निसर्गातल्या ज्या शक्ती आहेत
त्यांना देवता मानलेलं आहे आणि त्याचं पूजन केलेलं आहे. जसं अग्नीचं महत्त्व मानवी जीवनामध्ये की विचार केला, जेव्हा लाईट नव्हता किंवा आता सारखे उपकरणं नव्हते, तेव्हा सगळ्यात मोठं टूल काय होतं माणसाजवळचं की अग्नी. की अन्न शिजवायचं आहे, पशूंना स्वतःपासून दूर ठेवायचं आहे, थंडी वाजत आहे तर त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे, लाईटसाठी उजेडासाठी रात्रीच्या वेळेस. तर हे तर टूलच झालं ना, साधनच झालं. पण तिलासुद्धा देवता बनवल्या म्हटलं गेलं आणि तिचंसुद्धा पूजन केलं गेलं. ही शिकवते आपली संस्कृती. म्हणून असं म्हटलं जातं की भारत याला राष्ट्रगुरू म्हणजे विश्वगुरू का म्हटलं जातं की सगळे बाकी संस्कृती तुम्हाला घ्यायला शिकवते, पण भारतीय संस्कृती जी आहे ती तुम्हाला देणे शिकवते. निसर्गाप्रती देणं लागतं आपलं असं म्हटलं जातं, ओरबाडणं नाही शिकवत. म्हणून आपण आपल्या आजूबाजूला जेवढ्याही गोष्टी आढळतात, सापासारख्या प्राण्याची सुद्धा आपण पूजा करतो, बैलासारख्या प्राण्याची सुद्धा आपण पूजा करतो. वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत, 5 वृक्ष जे आहेत ते आपल्या भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाचे मानले जातात. निंब किंवा वड, पिंपळ, उंबर असे जे कडुनिंब जे आहे यांना तोडू नये म्हणतात. का? कारण की त्या लोकांना त्याचा अभ्यास होता की हे जे वृक्ष आहेत हे आपल्याला खूप जास्त देतात. त्याच्यावरती पक्षी घरटं बनवतात, किडे मुंग्या किटकुलं त्याच्यावरती राहतात. सगळेच झाडं तर ऑक्सिजन देतात, पण त्याही पलीकडे जाऊन परिसंस्था जी आहे ती त्याच्यावरती जोपासली जाते, त्या झाडांवरती. हे सगळं जे आहे हे या संस्कृतीचं मूळ आपल्याला कुठे आढळेल? वेदांमध्ये. म्हणून वेदांना एवढं महत्त्व आहे. पण आता एवढे जुनं जे साहित्य आहे त्याचा अभ्यास करायचं झालं, एकतर भाषा त्याची संस्कृत, त्यातही वैदिक संस्कृत. मग तो अभ्यास करायचा असेल तर त्याला वेळ द्यावा लागेल आणि तो आणखी चांगल्या पद्धतीने समजावा यासाठी वेदांगांची रचना झाली. मग नंतर वेदांचे अंग म्हणजेच काय? वेदांग. मग ते आपण पाहिले की 6 आहेत. कोणते कोणते? शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. आता शिक्षा जो आहे ना वेदांग, त्याच्यामध्ये काय आहे की उच्चारण कसं करायचं. कारण की वेदांमध्ये मंत्र आहेत, तर मंत्रांचं उच्चारण कसं, शब्द जे आहेत, जे अक्षर आहेत त्यांचं अल्फाबेट्स जे आहेत त्यांचं उच्चारण कसं करायचं याचं ज्ञान ज्याच्यामध्ये आहे ते आहे शिक्षा. म्हणजे आता जे फोनिक जे म्हटलं जातं ना की जसं इंग्लिशमध्ये ए सेज ॲ, बी सेज ब, ते फोनिक. तर आपलं फोनिक जे आहे ते शिक्षा आहे त्यावेळेसचं. त्यानंतर कल्प जे आहे ते की वैदिक संस्कृतीमध्ये काय आहे की हवन केलं जायचं, म्हणजे हवन यज्ञ केले जायचे. ते यज्ञांची रचना कशी करायची, त्याचा आकार कसा असला पाहिजे, त्याचा शेप कसा म्हणजे त्याची लांबी रुंदी, त्याला कोण किती असले पाहिजे, हे सगळं ज्याच्यामध्ये काड्या ज्या लावायच्या आहे वेदांमध्ये यज्ञांमध्ये त्या कशा लावायच्या त्याचं वर्णन येणार मग कल्पमध्ये. त्याच्यानंतर व्याकरण म्हणजे ग्रामर जे आता आपण शिकतोय तेच, पण हे आहे वैदिक वेदांमधलं ज्या ऋचा आहेत सुक्त आहेत त्यांचं ग्रामर. ठीक आहे. त्याच्यानंतर निरुक्त जे आपल्याला यावेळेस अभ्यासायचं आहे. तर निरुक्त म्हणजे काय? शब्दांची व्युत्पत्ती आहे त्याच्यामध्ये सांगितलेली, की जशी डिक्शनरी असते की इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरी जर घेतली तर आपल्याला फ्लावर जर शब्द घेतला तर फ्लावरला इंग्लिशमध्ये आणखी काय म्हणतात असा शब्द मिळेल. पण त्याही पलीकडे जाऊन निरुक्तमध्ये जर एखादा शब्द घेतला की जल किंवा आप, तर आपचा अर्थ नाही म्हणजे त्याच्यासाठी दुसरा अर्थ नाही सांगणार, पण आप या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे, की तो शब्द कुठून उत्पन्न कसा झाला, त्याचं मूळ अर्थ काय आहे याचं निरूपण जे केलेलं आहे ते कशामध्ये आहे? निरुक्तामध्ये. म्हणजेच निरुक्त काय आहे? वैदिक शब्दसाठा. एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला आपल्याला वेद वाचत असताना तर ते कुठे पाहायचं? मग निरुक्तमध्ये. एखाद्या वर्णाचं उच्चारण कळत नाही आहे कुठून करायचं तर काय पाहावं लागेल? शिक्षा. वर्णाचं उच्चारण पाहण्यासाठी शिक्षा. एखाद्या शब्दाचं व्याकरण कळत नाही आहे मग काय पाहावं लागेल? व्याकरण. आणि एखादी ऋचा पाहून आपल्याला यज्ञ करायचा आहे मग तो कसा करायचा हे पाहायचं असेल तर काय पाहावं लागेल? कल्प. आलं लक्षात? त्याच्यानंतर छंद आहे. आता श्लोक आले म्हणजे ते गेय आहेत, गाण्यासारखे आहेत. जसं एखादं गाणं जर मी तुला लिहून दिलं नुसतं, पण त्याला चाल कशी लावायची हे कसं कळेल? नुसतं वाचून नाही कळणार. मग त्याच्यासाठी हे छंद, म्हणजे त्या श्लोकांना चाल कशी लावायची, लय कशी लावायची, कोणत्या पद्धतीने ते म्हणायचं आहे ते ज्ञान देणारं म्हणजे काय? छंद. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्योतिष.
आता ज्योतिषामध्ये काय वर्णन आलेलं आहे की ग्रहगोल जे आहेत त्यांच्याविषयीचं जे वर्णन आहे, जसं भूगोलामध्ये आपण फक्त पृथ्वीचं किंवा वेगवेगळ्या ग्रहांचं वर्णन बघतो, पण ज्योतिषामध्ये त्याही पलीकडे जाऊन ते खोल असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये ग्रहांचं सुद्धा नॉलेज आहे आणि ग्रहांच्या अंतरांचं नॉलेज आहे. त्याच्यानंतर त्या ग्रहांच्या स्थितीनुसार पृथ्वीवरती कशी स्थिती राहणार, की समजा आपल्याला आता यज्ञ करायचा आहे, मग आता यज्ञामध्ये तर अग्नी असेल, मग जर खूप दमट वातावरण आहे किंवा पाऊस येणार असेल तर तो जो यज्ञ आहे तो सक्सेसफुल यशस्वी होणार नाही. म्हणजे खूप वारा आहे किंवा वादळ येणार असेल तेव्हाही ते शक्य होणार नाही. तर वातावरण अनुकूल आहे का, परिस्थिती अनुकूल आहे का, ती वेळ अनुकूल आहे का, हे जर पाहायचं असेल तर मग काय आहे, ज्योतिष आहे. ठीक आहे, ज्योतिषला आपण वेगळ्या अर्थाने बघतो, पण इथे काय म्हटलेलं आहे, ज्योतिषला नेत्र म्हटलेलं आहे. वेदांग जे आहेत, वेदांचे नेत्र म्हणजे ज्योतिष आहे. नेत्र म्हणजे काय, नेत्र कशाचं काम करतात, बघण्याचं. तर डोळसपणे तुम्हाला आजूबाजूचा परिसर पाहता आला पाहिजे की आज मी जे कार्य करणार आहे ते अनुकूल आहे किंवा नाही. याच्यासाठी ग्रहदशांची जी स्थिती आहे त्यावरनं मी आज जे कार्य करेल ते यशस्वी होईल किंवा नाही याचा जो अंदाज आहे तो मानला जायचा ज्योतिषाने. ठीक आहे, किती अंग झाले एकूण, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष. आता मला सांग, जर तुला एखादा शब्द अडला की मला आता वेद वाचताना एक शब्द कळत नाही, मग तू याच्यातलं कोणतं वेदांग पाहशील, शब्दाचं निरुक्त. ठीक आहे, मला एखाद्या शब्दाचं उच्चारण पाहायचं आहे तर कुठे पाहावं लागेल, उच्चारण, शिक्षा. मला श्लोकला चाल कशी लावायची हे पाहायचं असेल तर छंद. ठीक आहे, आज मी यज्ञ करावा की नाही करावा हे कशात पाहायचं, ज्योतिषामध्ये. आणि एखादा श्लोक वाचल्यानंतर त्या श्लोकाचा व्याकरणिकदृष्ट्या जर पाहायचं असेल मला अर्थ तर व्याकरण. ठीक आहे, आणि त्या वेदाची रचना, त्या यज्ञाची रचना कशी करायची आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचा यज्ञ कुंड करायचा आहे ते पाहायचं असेल तर कल्प. क्लिअर झालेलं आहे. वेदांग म्हणजे काय, त्यातला आपल्याला यावर्षी कोणता अभ्यासायचा आहे, निरुक्त. ठीक आहे, निरुक्त म्हणजे काय आहे की वेदांमधल्या शब्दांचा साठा. हे क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, संस्कृत साहित्याचे 2 प्रकार कोणते आहेत, वैदिक साहित्य आणि लौकिक साहित्य. त्याच्या मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की मधला जो काळ त्याच्यामध्ये आर्ष महाकाव्यांची रचना झाली, ती म्हणजे रामायण आणि महाभारत. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिलं की 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मग आता आपण तर म्हणतोय की भारतीय सनातन मतानुसार तर वेदांची रचना कोणी केलेलीच नाही आहे. मग यांचं डिवायडेशन कसं झालं की हा अमुक अमुक वेद म्हणजे ऋग्वेद, अमुक अमुक वेद म्हणजे यजुर्वेद, अमुक अमुक वेद म्हणजे सामवेद, अमुक अमुक वेद म्हणजे अथर्ववेद. तर आता याच्यामागची स्टोरी काय आहे की जसं की आता मी आधीच सांगितलं की वेदांची जेव्हा रचना झाली तेव्हा लेखनकला अवगत नाही होती. मग जे ऋषी आहेत, जे द्रष्टे आहेत, ज्यांना अनुभूत झाली वेगवेगळे सूक्त, तो ज्ञान साठा होता तो अपरिमित होता, म्हणजे त्याला अंतच नव्हता. भयंकर असं त्याचं म्हणजे आवाका खूप होता. मग असा एक काळ आला की जेव्हा हा जो साठा आहे तो लक्षात ठेवणं जड व्हायला लागलं. म्हणजे जी पिढी पुढे पुढे जात गेली त्यांचे इंटेलेक्च्युअल जे कॅपॅसिटी आहे, जी बौद्धिक क्षमता आहे ती कमी कमी होत जाते की काय, आणि हे लक्षात राहत नाही आहे की काय, असं वाटायला लागलं. मग तेव्हा कृष्णद्वैपायन नावाचे जे ऋषी होते, ॲक्च्युअल आहे ना आपल्या भारतामध्ये जे ऋषी झाले ना, त्या ऋषीचा अर्थ आपण घ्यायला पाहिजे सायंटिस्ट. आताच्या काळात ज्यांना आपण सायंटिस्ट म्हणतो ते ॲक्च्युअल ऋषी होते. म्हणजे भारतातले जे ऋषी आहेत ते सायंटिस्ट आहेत. आपल्याला काय वाटतं की दाढी वाढलेली आहे, जटा धारण केलेले आहेत आणि कमंडलू आहे, रुद्राक्षाची माळ आहे आणि तो काहीतरी संसाराच्या भौतिक गोष्टीपासून वेगळा आहे, तो ऋषी. तसं नाही आहे. त्यांनी स्वतःचं आयुष्य एका पर्टिक्युलर ध्येयासाठी वाहून घेतलं आणि तीच ती कृती ते करत राहिले पूर्ण आयुष्यभर. की जसं तप म्हणजे काय म्हटलं जाते, तपचा अर्थ माहीत आहे, 12 वर्ष एखादी कृती सतत करणे, 24 तासातले जास्तीत जास्त वेळ एखादी गोष्ट ध्येय मनात घेऊन 12 वर्ष कंटिन्यू ती गोष्ट करत राहणे, याला काय म्हणतात तप.
तपाचा अर्थ असा नाही आहे जो आपण सिरियलमध्ये बघतो की पहाडावर जाऊन बसले आणि एका पायावरती चालू आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, ते तप नाही आहे. तप तू पण केलेलं आहे बघ. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये शैक्षणिक तप पूर्ण केलेलं आहे. जेव्हा आपण 10वी पूर्ण करतो तेव्हा आपलं शिक्षणातलं एक तप पूर्ण झालेलं असते. लहान बालवाडी मोठी बालवाडी 2 वर्ष, ठीक आहे. 1ली ते 10वी किती झाले वर्ष? 12 वर्ष. म्हणजे शिक्षणातलं एक तप प्रत्येक व्यक्ती केव्हा पूर्ण करतो? जेव्हा तो 10वी पास होतो, ठीक आहे. म्हणूनही 10वीला एवढं महत्त्व आहे, कारण की तुम्ही एका प्रोसेसला जीवनामध्ये एक ध्येय घेऊन 12 वर्ष कंटिन्यू ती गोष्ट केलेली आहे. तुमच्या जीवनातले जास्तीत जास्त वेळ त्या गोष्टीसाठी दिलेला आहे, ज्ञानार्जनासाठी. शाळेत गेला, ट्युशन केली, अभ्यास केला, पुस्तकं वाचले, लिखाण केलं, अभ्यास केला ना. म्हणजे जीवनातलं जास्तीत जास्त वेळ काय केलं? अभ्यास केला. म्हणून ते एक तप पूर्ण केलं, ठीक आहे. असे वर्षानुवर्ष तप, म्हणजे हे एक तप झालं 12 वर्षाचं, असे कितीतरी तप करायचे ते लोक एक टॉपिक घेऊन. की जसं की समजा आता आयुर्वेदाचार्य आहेत, चरक आहे, सुश्रुत आहे, त्यांनी स्वतःचं पूर्ण लाईफ लावून दिलं हे ग्रंथांमध्ये रिसर्च करण्यामध्ये. रिसर्च करायचे ते आणि त्यांचे जे निष्कर्ष आहेत ते मांडून ठेवायचे. की जसं आताचे जे डॉक्टर लोक आहेत ते ॲनाटॉमीचा अभ्यास करतात, शरीरशास्त्र, तर ते बॉडीचा अभ्यास करतात. म्हणजे जी मृत बॉडी असते, मृत शरीर, त्याचा अभ्यास करतात. हे लोकसुद्धा करत होते, ऋषी लोक, ज्यांनी ही चरकसंहिता, वाग्भटाचार्यांनी अष्टांग हृदय जो लिहिला, जे वाग्भटांचं जे आहे ना अष्टांग हृदय, ते आधीचे झालेले रिसर्चमधले त्यांनी काही जे रिसर्च होते त्यांचा पुन्हा अभ्यास केला आणि तो संक्षिप्त केला ग्रंथ. अधिक उपयुक्त आणि अधिक रिसर्च करून मांडलं. म्हणजे रिसर्च म्हणजे काय आहे? अगोदर सर्च झालेलं आहे, ते तुम्ही करत आहे, पुन्हा करत आहे, नव्याने नाही करत आहे, पुन्हा करत आहे तुम्ही. रिसर्च डबल त्याच्यावरती सर्च करत आहे. तर हे ऋषी ते कार्य करायचे, ठीक आहे. तर ही आपल्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. आपल्या ज्या चुकीच्या कन्सेप्ट आहेत ना, त्याच्यामुळे ऋषी म्हटलं म्हणजे बस ध्यानस्थ बसलेली मुद्रा आहे, तसं नव्हतं. ते हार्ड वर्कर होते आणि एकच ध्यास घ्यायचे आणि ते एका क्षणाला ठरवल्यानंतर मृत्यू येईपर्यंत तेच कार्य करत राहायचे. ज्योतिषाचार्य होते, ते ज्योतिषचा अभ्यास करत राहतील पूर्ण आयुष्यभर. जो आयुर्वेदाचार्य असेल त्याने आयुष्यभर आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे. वृक्षायुर्वेदसुद्धा होता आपल्या भारतामध्ये, त्यांनी वृक्षाच्या आयुर्वेदाचा अभ्यास केला. म्हणजे वृक्षांना जर काही आजार झाले तर त्यांच्यावरती उपचार कसा करायचा ते सुद्धा एक आहे, म्हणजे शास्त्र. असे कैक शास्त्र आहेत. तर हे जे ऋषी होते, तर आपण वेदांच्याबद्दल जेव्हा विचार करत होतो तर एक अशी वेळ झाली की आता वेद लक्षात ठेवणं खूप कठीण जाते असं लक्षात आलं. मग कृष्णद्वैपायन हे जे ऋषी होते त्यांनी काय केलं, ह्या वेदांना 4 भागामध्ये, वेद तर एकच होता, म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद असे त्याचे भाग नव्हते, फक्त त्या ऋचा सुक्त होते ते, की अमुक ऋषीला दिसलं ते सगळं कलेक्शन झालं. मग जसं आता आपण असा इमॅजिन करू की 1000 ऋषींना इमॅजिन करू फक्त की 1000 ऋषींना वेगवेगळे सुक्त 1000 सुक्त माहीत झाले. मग त्यांनी ते कलेक्ट केले, ठीक आहे. मग ते त्यांच्या शिष्यांना दिले. मग ते पुढे जात गेले. मग ते अजून त्याच्यात भर पडत गेली समज, त्या 1000मध्ये अजून 1000 मिळाले. मग ते परत पुढे चालले. पण मग लक्षात ठेवणं कठीण होत आहे ना एवढं सगळं. लेखनकला नाही आहे, फक्त माइंडमध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मग काय केलं, कृष्णद्वैपायन यांनी त्याला डिवाईड केलं. हेही सगळं माइंडमध्येच परत, की अमुक जे काही सुक्त आहेत ते ऋग्वेदामध्ये टाकले, अमुक विषयासंबंधी जे सुक्त आहे ते कशामध्ये टाकले, मग यजुर्वेदामध्ये, अमुक विषयासंबंधीचे सामवेद आणि अमुक अथर्ववेद. आणि त्यांच्या 4 विद्यार्थ्यांना त्याची संथा दिली किंवा त्याचं जे काम आहे ते दिलं. मग ते जे 4 शिष्य होते त्यांनी त्यांच्या शिष्यांना मग ते ज्ञान पुढे नेलं. म्हणून मग आता कृष्णद्वैपायन यांनी काय केलं, व्यास केला, म्हणजे वेदांना विभक्त केलं, डिवाईड केलं. जो एकच होता वेद, एकच ज्ञानसाठा होता, त्याला वेगवेगळ्या ज्ञानप्रवाहामध्ये डिवाईड केलं. म्हणून मग त्यांना व्यास म्हटलं जाऊ लागलं. व्यास म्हणजे व्यासचा अर्थच होतो डिवाईड करणे. जसं समास म्हणजे एकत्र करणे, समासचा विरुद्धार्थी शब्द व्यास, ठीक आहे. व्यास हे त्यांचं नाव नाही आहे, त्यांची उपाधी आहे. त्यांचं ओरिजिनल नाव काय आहे, कृष्णद्वैपायन. त्यांनी वेदांना डिवाईड केलं माइंडमध्ये,
तेव्हासुद्धा लेखनकला अवगत नाही आहे माणसाला. ठीक आहे, किती मोठं काम आहे. म्हणजे लक्षात घ्या की हजारो श्लोक आहेत, मंत्र आहेत आणि त्यांना माइंडमध्येच एवढे हजार इकडे, एवढे हजार तिकडे, एवढे हजार तिकडे, एवढे हजार तिकडे. मोठं काम आहे आणि कठीण काम आहे. पण त्या लोकांची बुद्धिमत्ता तेवढी होती आणि त्यांचं डिवोशन तेवढं होतं, त्यांची एकाग्रता तेवढी होती त्यांना, म्हणून तेवढं काम जमलं. ठीक आहे, म्हणून मग हे काय झाले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मग ऋग्वेदामध्ये काय, ऋग्वेद सगळ्यात प्राचीन किंवा आता हे याच्यामध्येही वाद आहेत की कशावरनं मग ऋग्वेद प्राचीन आहे आणि मग सामवेद नवीन आहे. एकाच तर वेळेत झाले मग सगळे डिवायडेशन तर व्यासांनीच केले. पण मग अशी मान्यता आहे की ऋग्वेदाची सर्वात अगोदर झाली असावी रचना, म्हणून मग ऋग्वेदाला सगळ्यात जुनं मानलं जातं. सगळ्यात मोठा पण आहे तो. त्याच्यामध्ये जवळपास 10,000च्या वरती मंत्र आहेत, 1028 सुक्त आहेत आणि 10,000 समथिंग मंत्र आहेत. तर आणि त्याचा तो ग्रंथ कसा आहे तर पद्यात्मक. आता साहित्यामध्ये पद्य आणि गद्य असे दोन प्रकार पडतात. पद्य म्हणजे काय, जसं कविता आहे, कुसुमाग्रजांची कविता असेल तर ती झाली पद्य. धडा कशामध्ये जाईल, गद्यामध्ये. पद्यात्मकमध्ये याच्यामध्ये पूर्ण श्लोक आहेत. यजुर्वेद हा गद्यात्मक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये धड्यासारखं दिलेलं आहे. आणि यजुर्वेदाचा विषय पण कर्मकांड आहे, की त्याच्यामध्ये कल्पसारखं की यज्ञाची रचना कशी करायची, मग त्याची प्रोसेस कशी आहे, मग कुठे बसायचं, कसं बसायचं, हवी कशा अर्पण करायच्या. त्याच्यानंतर सामवेद जो आहे त्याला संगीताचा उगम स्रोत मानलं जातं. ठीक आहे, की छंद जिथून तयार झाले, की गायचे कसे, याचं जे नॉलेज आहे ते कशामध्ये दिलं आहे, सामवेदामध्ये. म्हणून सामवेदाला काय म्हटलं जातं, संगीताचा उगम स्रोत. ही संगीताला सुरुवात कुठून झाली तर सामवेदामधून झाली. अथर्ववेद हा गद्य आणि पद्य दोन्ही असलेला ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये आणि या 3 वेदांपेक्षा अथर्ववेद हा थोडा म्हणजे आधुनिक मानला जातो, म्हणजे नंतर त्याची रचना झाली असं मानलं जातं. कारण की त्याच्यातली भाषाही थोडी वेगळी आहे, त्याच्यामधले विषय पण वेगळे आहे. म्हणजे भौतिक जे विषय आहेत त्याचं त्याच्या म्हणजे मध्ये वर्णन आहे, की जसं शेतीविषयी वर्णन आहे किंवा मग आयुर्वेदाविषयी काही भाग येतो, मंत्र आहेत, काही टोणे टोटके असे पण विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे एकूण वेद किती आहे मग 4. त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि अथर्ववेद असे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर मग आपण आपल्याला यावेळेस अभ्यासायचं आहे ते आहे वेदांग. ठीक आहे, तर जसं मी आधी सांगितलं की वेदांना चांगल्या पद्धतीने समजता यावं म्हणून मग वेदांगांची रचना झाली. की जसं आपल्याला जर शब्द कळत नसेल तर पहा निरुक्तामध्ये, उच्चारण कळत नसेल तर शिक्षा पहा असं. त्याच्यानंतर मग अजून काही रचना आहेत की जसं वेदांमध्येच संहिता आहे. संहिता म्हणजे जो वेदांच्या सुक्तचा भाग आहे तो म्हणजे संहिता. किंवा मग आहे आरण्य, की अरण्यामध्ये जाऊन करण्याचे वेद किंवा मानस यज्ञ. आरण्यकांनाच उपनिषदांचा उगम स्रोत असं सुद्धा मानलं जातं. आता उपनिषद हा यांना वेदांत म्हटलं जातं, जसं की यांना वेदांग म्हटलं जातं. उपनिषदांना वेदांत म्हटलं जातं. वेदांत म्हणजे वेदांचा अंत. वेदांचा अंत म्हणजे वेद जिथे शेवट झाला वेदांचा. पण शेवट झाला म्हणजे काय, की ते एखाद्या पर्वताप्रमाणे, की पर्वत जसा त्याच्या शिखरावर जाऊन उच्चस्थानी पोहोचतो आणि तो त्याचा परमोच्च स्थान आहे, त्याचं ते सर्वोच्च स्थान आहे. तसं वेदांत काय आहे, वेदांचं सर्वोच्च बिंदू म्हणजे की वेद जिथे जाऊन एकदम मॅच्युअर्ड झालेले आहेत, की ज्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सर्व काही माहिती होऊन जाते, ते म्हणजे उपनिषद, वेदांत. आणि गीता जी आहे त्यांना असं गीतेला म्हटलं जातं की वेदांत म्हणजे उपनिषदांचा सारभूत ग्रंथ. हे काय आहे, भगवद्गीता. ठीक आहे, तर आता उपनिषदांविषयी पण आपल्याला थोडंफार माहिती असणे गरजेचं आहे. का, कारण की जर हिंदू धर्माच्या विषयी जर कोणता ग्रंथ सर्वात महत्त्वपूर्ण आहे तर आपण काय म्हणतो,